श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आपला जो गुरुपौर्णिमेचा कालावधी आहे तो जवळ येत आहे आणि बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असतो आणि तो म्हणजे खूप महत्त्वाचा की नोकरीसाठी मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा मी शिक्षण करून देखील मला जशी हवी किंवा ज्या फील्डमध्ये पाहिजे किंवा जे क्षेत्र माझ्या साठी बनलेलं आहे तिथे मला नोकरी पाहिजे तरीसुद्धा मिळत नाही। माझे प्रयत्न खूप चालू आहे, अभ्यास खूप झालेला आहे, सगळ्या काही गोष्टी करूनसुद्धा मला नोकरी मिळत नाही आहे, खूप प्रयत्न करत आहे। आणि एक बघा, एक स्वप्न असतं प्रत्येकाचं की या क्षेत्रात मला हवं आहे नोकरी, पण ती भेटत नाही। आपण नाईलाजाने कुठेतरी करत असतो, पण मात्र एक ती संधी असते ना, ती आपल्याला मिळत नाही। आणि ती संधी आपल्याजवळ येण्यासाठी किंवा आपलं जे गुरुबळ असतं किंवा आपल्या जे म्हणजे बघा आध्यात्मिक ज्या गोष्टी असतात त्या जर कमी पडत असतील, आपला परमात्मा जर कुठेतरी आपल्याला मदत करत असेल, हे योग जुळून आणण्यासाठी त्यासाठी आपल्याला काहीतरी सेवा, उपाय, उपासना ज्या असतात त्या करायच्या असतात। आता या गोष्टी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपल्या घरामध्ये सगळं काही करत असतील म्हणजेच काय, केंद्रांमधून सेवा ज्या करतो आपण किंवा सांगण्यात येतात, आपल्या नित्यसेवा ज्या असतात त्या केल्या जातात आणि तरीसुद्धा आपल्याला जर आपल्याला हवं असलेली जी नोकरी असते किंवा ज्या गोष्टी असतात त्या मिळत नाही, तर आपण काय करावं? तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, जी मी सेवा तुम्हाला सांगणार आहे ते दिंडोरी प्रणित आपले गुरुमाऊलींनी सांगितलेली सेवा आहे। ज्या नित्याच्या सेवा असतात म्हणजेच नित्यसेवा जी असते ती करतात आणि ती करून सुद्धा जर आपल्याला ह्या गोष्टी घडत नसेल आपल्या आयुष्यात, तर तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करू शकतात। आता नित्यसेवा म्हणजेच काय हे सुद्धा जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं। कारण बघा, जेव्हा आपल्या घरामध्ये नित्यसेवा आपण करत असतो तर त्या सेवा केल्याने आपल्या घरामधील 90 काय तर बघा बरेच 90% जास्त प्रश्न हे मार्गी लागतात। कुठेतरी आपले प्रारब्ध भोग असतात की त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी हव्यात त्या मिळत नाही, पण त्यासाठी आपल्याला या संकल्पयुक्त सेवा करायची असतात। तर नित्यसेवा म्हणजेच काय, दररोज महाराजांची आपण जी सेवा करतो, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय पठण करणे, 11 माळी जप करणे, त्यानंतर आपल्या घरामध्ये पितरांचा कोप नाही ना ते चेक करणे, पितृदोष जर असेल, प्रखरमधला प्रखर पितृदोष जर असेल, तर तुम्ही कितीही मेहनत करा, कितीही काय करा, तुमचे रिझल्ट तुम्हाला मिळणार नाहीत। त्याशिवाय तुम्ही ही सेवा करू नका, कारण तुम्ही सेवा करूनसुद्धा तुम्हाला जर पितृदोष असेल तुम्हाला काही त्याचा उपयोग होणार नाही। म्हणून पितरांची सेवा आपल्या घरात घडते का किंवा पितृदोष आहे का ते बघा। त्यानंतर कुलदेवीचा मान सन्मान, कुलदेवीची ओटी भरणे, कुलदेवीच्या आरत्या आपण लावतो का, दररोजच्या दररोज कुलदेवीचं नामस्मरण आपल्या घरामध्ये होतं का, निदान काही नाही पण कुलदेवीचा 11 वेळा तरी नवार्न मंत्र आपण म्हणावा। नाही दररोज जमत, मंगळवार शुक्रवारी कुलदेवीचं स्मरण असणं खूप महत्त्वाचं आहे। या गोष्टी आपल्या घरात घडतात का ते आपण बघायचं आहे। पंचमहायज्ञ जो आहे तो आपण करायलाच हवा। पंचमहायज्ञापैकी ज्या सेवा आपल्याला येतात दररोजच्या दररोज त्या आपण कराव्या। दररोज नाही शक्य झालं, केंद्रांमध्ये किंवा कुठे गोशाळेत जातो तेव्हा गाईला आपण 1 महिन्याचा चारा असतो तो द्या। कावळ्याला घास दररोज आपण मागे पण मी व्हिडिओ बनवला त्यामध्ये सांगितलं होतं, छोटीशी अगदी एवढी चपातीसुद्धा तुम्ही जे जेवण करणार आहे ते चपातीचा घास आपल्या पितरांसाठी म्हणून कावळ्याला ठेवा, दान करा। या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात तुम्ही करा, एका आठवड्यात एकदा किंवा केव्हा तरी करा, पण करा। अमावस्या तिथी असतो, त्या अमावस्या तिथीला तुम्ही पितरांविषयी जे काही दानधर्म त्यांच्या नावाने करू शकतात ते करू शकतात। बघा, या गोष्टी केल्याने नंतरच आपल्याला संकल्पयुक्त सेवांचं हे फळ मिळत असतं। तुम्ही नुसती महाराजांची सेवा करत आहेत किंवा 11 माळी क्रमशः 3 अध्याय करत आहेत, गुरुचरित्र पारायण करत आहेत, श्रीपादांचं सारामृत करत आहेत किंवा 108 पारायण करणार आहेत तुम्ही, पण या सेवांना अर्थ नाही। तुमच्या घरात जर पितरांचा कृपाशीर्वाद आणि कुलदेवीचा कृपाशीर्वाद नसेल, त्यांची सेवा घडत नसेल, तर तुम्ही कितीही सेवा करा तुम्हाला कुठलेच प्रश्न तुमचे मार्गी लागणार नाही। म्हणून या सेवा जर तुमच्या घरात घडत असतील किंवा तुम्ही करत असणार तर तुम्ही या सेवा, मी जी सेवा सांगणार आहे नोकरीसाठी, ती नक्कीच करावी। आता या सेवा जर तुमच्या घरात घडत असतील तर अतिउत्तम, जर तुम्ही करत नसणार तर करायला सुरुवात करा। कुलदेवीची सेवा थोडी ना कुठली असू द्या, थोडी का असेना दररोज आपल्या घरात कुलदेवीची सेवा, पितरांची सेवा, पंचमहायज्ञ अमावस्येच्या दिवशी तरी करा।
या गोष्टी करा, हिरण्यदान करा, या गोष्टी आपण पितरांच्या करायच्या आहेत. आणि त्यानंतर आपण ही जी मी सेवा सांगणार आहे संकल्पयुक्त ही सेवा तुम्ही करू शकतात. आता सेवा कशी करावी, कोणती करावी ते आपण जाणून घेऊ. कुठलीही नोकरी असू द्या, तुम्ही जर MPSC UPSC असू द्या, स्पर्धा परीक्षांना बसत आहेत, खूप अभ्यास करत आहेत, कारण बघा अभ्यासाशिवाय पर्याय नाही. जर आपल्याला नोकरी चांगली हवी, पॅकेज चांगलं हवं, पैसा चांगला पाहिजे, त्यासाठी आपल्याला मेहनतसुद्धा करावी लागेल, आपल्याला अभ्याससुद्धा करावा लागेल. जेवढी तुमची क्षमता असेल तेवढी नोकरी प्राप्त होईल, हे पण तेवढंच शाश्वत सत्य आहे. ठीक आहे. त्यामुळे तुमचा अभ्यास खूप असणं महत्त्वाचं आहे. कष्ट महत्त्वाचे आहेत. तुम्ही कष्ट करतायत, त्या कष्टाला महाराज साथ देत असतात. आणि म्हणूनच आपल्याला ही सेवा संकल्प करून पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही संकल्प कराल त्या दिवशी किंवा पहिल्या दिवशी तुम्ही स्वामींचा मठ असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे जा, नारळ खडीसाखर घेऊन जा, त्यांना सांगावं की माझ्या घरात मी ही सेवा चालू करणार आहे. जी सेवा तुम्हाला सांगेल तिथे सांगावी. माझ्या अशा प्रॉब्लेमसाठी, माझ्या नोकरीसाठी मी करणार आहे. मला जी हवी ती नोकरी मला मिळत नाही, त्यासाठी मी करणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही ही सेवा आपल्या घरामध्ये संकल्प करावा येऊन आणि संकल्प करून सेवा चालू करावी. आता सेवा कुठली ते आपण बघू आणि नियम कोणते पाळायचे ते पण बघू. तर आपण श्री सूक्तम जे आहे ते 16 वेळा पठण करायचे. जो नोकरीसाठी प्रयत्न करत आहे त्याच व्यक्तीने ही सेवा करायची आहे. म्हणाल हा करेल आणि तो करेल, चालेल का, आईवडील करतील तर चालेल का, तर माऊली नाहीच सांगतात, त्या व्यक्तीने करायचंच नाही. ज्यांना नोकरीसाठी म्हणजे प्रयत्न चालू आहे त्या व्यक्तीने करावा. आता तुम्ही म्हणाल एवढा वेळ सेवा जर केली तर अभ्यास कधी करावा. बघा आपल्याला काही दररोज करायची नाही, संकल्प करून ठराविक कालावधी असतो तेवढा कालावधी आपल्याला सेवा करायची आहे. ही सेवा तुम्हाला 41 दिवसाची करायची. 41 दिवस मोजून आपल्याला करायची. संकल्प केल्यानंतर आपल्याला संकल्पामध्ये सांगावं, तुमचं नाव, गोत्राचं नाव सांगावं, तुम्ही कोणती सेवा करत आहे, कशासाठी करत आहे ते सुद्धा सांगावं आणि आपण सुरुवात करायची. तर आपण देवघरासमोर बसून ही सेवा करा. पाठ वगैरे मांडण्याची गरज नाही. देवघरासमोर बसून आपल्याला श्री सूक्तम हे 16 वेळा पठण करावं. 15 वेळा बिना फलश्रुतीचं म्हणावं. 16व्या वेळा आपण जेव्हा श्री सूक्तम म्हणत असतो तेव्हा 16व्या वेळा आपण फलश्रुती सकट म्हणावं. या पद्धतीने करा. श्री सूक्तम हे मराठीत म्हणा, म्हणजे मराठी प्राकृतमध्ये किंवा संस्कृत, तुम्हाला जी भाषा सोयीस्कर वाटेल ती, आणि उच्चार जे असतात ते स्पष्ट असावेत त्याच भाषेत तुम्ही म्हणा. तुम्हाला सवय नसेल आधी सुरुवात करा. आज तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहे, आजपासूनच सुरुवात करा. मोबाईलला लावून द्या, सुरुवात करा. 1 वेळा 2 वेळा अशा पद्धतीने आपण जेव्हा म्हणत राहतो ना तेव्हा आपल्या तोंडात ते शब्द येतात. म्हणजे आपले उच्चार स्पष्ट होतात. म्हणून उच्चार स्पष्ट असावेत. एका बैठकीमध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे. श्री सूक्तम पठण करत असताना तुपाचं निरांजन, गाईचं तुपाचं निरांजन आपण प्रज्वलित करावं देवघरात आणि नंतर ही सेवा आपण करावी. ठीक आहे. या पद्धतीने करा. आता कधी पठण करावं, ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्हाला जमलं सकाळी 4 ते 6च्या दरम्यान तर अतिउत्तम. देवपूजा वगैरे तुम्ही करून घ्या आणि तुम्ही सेवेला सुरुवात करा. नाही तुम्हाला शक्य झालं तर लवकरात लवकर करायचा प्रयत्न करा. सकाळी 8च्या आधी या पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल अजून एक यासोबत सेवा, ती म्हणजे गायत्री मंत्राचं जप करायचं आहे. 10 माळी एका बैठकीत जप करायचं आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. गायत्री माता सगळं देवतांची अधिष्ठात्री आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे महामंत्र आहे हा गायत्री मातेचा. हा मंत्र जप तुम्हाला 10 माळी करायचा आहे. हा तुम्ही बघा सकाळी केला तर अतिउत्तम ठरेल. मी तेच सांगेल परत तुम्हाला, तुपाचं निरंजन प्रज्वलित करावं आणि 10 माळी जप. आता तुम्ही म्हणाल श्री सूक्तम म्हटल्यानंतर मी उठून परत दुसऱ्यांदा बसू का, चालेल. तुम्ही श्री सूक्तम पठण करून घ्या. तुमची ती सेवा झाली, थोडं फिरा 15-20 मिनिटं इकडे तिकडे. त्यानंतर तुम्ही गायत्री मंत्र जप करायला बसू शकतात. पण एका बैठकीत तुम्हाला करायचे, तुपाचं निरंजन प्रज्वलित करावं आणि सेवा करावी. या 2 सेवा तुम्ही करा, सुरुवात करा. त्यासोबत नित्यसेवा आपल्या ज्या सांगितल्या मी अगोदर त्या पूर्ण कराव्यात. हे सगळं करत असताना तुम्हाला सांगेल 41 दिवस तुम्हाला करायचे. मासिक धर्म वगैरे आला तर सेवा बंद ठेवावी 4 दिवस. ज्या महिलांचा किंवा आपल्या घरात पण असेल मासिक धर्म तर 4 दिवस सेवा बंद ठेवावी. 5व्या दिवसापासून तुम्ही सेवा सुरुवात करावी. त्यानंतर सुतक किंवा विधी आली तर नव्याने सेवा सुरुवात करावी. नव्याने जेव्हा सुरुवात करणार आहेत तुम्ही सेवा, समजायचं आता तुम्हाला 10 दिवस झाले सेवा करून सुतक आलं तर नव्याने पहिल्या दिवसापासून सुरुवात करायची आहे, हे लक्षात घ्या. आणि
जर समजा तुम्हाला एक अजून सांगेल इथे की आपण नव्याने सेवा चालू करत असताना संकल्प करावा का, हा बऱ्याच लोकांचा भ्रम असतो. पहिल्यांदा तुम्ही संकल्प करता, तो संकल्प केला पण मात्र ती सेवा फलित झाली नाही, पण संकल्प तुम्ही केलेला असतो बरोबर, म्हणून तुम्ही दुसऱ्यांदा सेवा करत असतात. संकल्प परत करायची गरज नाही, पहिल्यांदा केलाय नंतर करायची गरज नाही. ठीक आहे. आता नियम कोणते पाळावे, तर परान्न घेऊ नये, मांसाहार आपण करू नये. स्वतः जो सेवा व्यक्ती करत आहे त्याने मांसाहार टाळावा 41 दिवस. त्यानंतर तुम्हाला सांगत होते मांसाहार टाळावा, परान्न वर्ज्य करावं. आणि बघा, वाईट साईट कोणाला बोलायचं नाही, कोणी भांडायला आलं तरी भांडायचं नाही, शांत राहावं, मन शांत ठेवून आपलं नामस्मरण करावं. महाराजांचा मंत्र आपण इष्टदैवत जे असते तुमचे त्यांचं नामस्मरण करा, कुलदेवीचं नामस्मरण करा, पण कुणाचं वाईट चिंतायचं नाही, वाईट काही विचार आणायचे नाही. ही सेवा तुम्ही अशा पद्धतीने करायची आहे. बाकी नियम कुठले नाहीत, हे 3-4 नियम पाळले तरीही चालेल. आणि अजून एक तुम्हाला सांगेल, यामध्ये सेवा करत असताना तुम्हाला गुरुपौर्णिमा येत आहे. गुरुपौर्णिमा येत असल्या कारणाने आपले इष्टदैवत, आपले गुरु जे आहेत ते आपली साथ देतील. म्हणून जो कालावधी हा चालणार आहे, या कालावधीमध्ये तुम्ही सुरुवात करा. हा जो कालावधी आपला चालणार आहे गुरुपौर्णिमेचा, 21 दिवस आता सुरुवात झालेली आहे सेवांना, 11 दिवस बाकी आहेत, तेव्हा करा. ज्या दिवशी तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहेत अगदी त्या दिवसापासून सेवांना सुरुवात करा, काही हरकत नाही. तुम्ही फक्त मनातला भाव तुमचा असायला हवा, बाकी काहीच नाही लागत. शरण जा महाराजांना आणि मनापासून सेवा करा, आतुरतेने करा, कंटाळल्यासारखं करू नका, मनापासून श्रद्धेने करा. श्री सुक्तम हे लक्ष्मी प्राप्तीचंच नाही तर सुख, शांती, समृद्धी आपल्या आयुष्यात यावी यासाठी सुद्धा श्री सुक्तमचं पठण केलं जातं. म्हणून तुम्ही श्री सुक्तम आणि गायत्री मंत्र, हे कोणती देवता आहे माहिती, मंत्रांची अधिष्ठात्री देवता आहे. तुमचे जे अडथळे ते सगळे दूर होण्यासाठी गायत्री मातेचा मंत्र हा तुम्हाला मदत करणार आहे. म्हणून तुम्ही या सेवा नक्कीच करून बघा, तुम्हाला फलप्राप्ती ही मिळेलच मिळेल 100%. पण जेवढं काही मी सांगितलेलं आहे ते पूर्णपणे तुम्ही फॉलो व्हायला पाहिजे, तुमच्या घरात करायला पाहिजे सगळ्या गोष्टी. नित्यसेवा खूप महत्त्वाची आहे. नित्यसेवा केल्यानं तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सुटतील. पण तरीसुद्धा तुम्हाला अडथळे येत असतील तर ही सेवा तुम्ही करू शकतात. नक्कीच तुम्हाला मनासारखी नोकरी जी असते ती मिळायला मदत होईल, नक्कीच मदत होईल. कष्ट करा, अभ्यास करा, नक्कीच तुमच्या मनासारखी नोकरी तुम्हाला मिळेल, 100% मिळेल. चला, सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल आणि ज्यांना कुणाला पाहिजे असेल अशा व्यक्तींना नक्की शेअर करा. माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक